पुढचं षटक घेऊन आला किरण आणि समोर फलंदाज मंगेश गायकर याला मात्र मोठे फटके मारावे लागतील. इथून मात्र चांगल्या स्कोर कडे येते मात्र सलग स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाली. चेंडू होईल समालोचन कक्षाकडे 4 धावांसाठी कणकणीत चौकार. इथून मात्र चांगल्या आव्हानाकडे वळायचं असेल तर निश्चितच मंगेश गायकर यांना मात्र धुरे हातात घ्यावे लागतील आणि पहिला चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आलाय. 10 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पुढचा चेंडू किरण याचा, इथे मात्र एज लागली जाते आणि कोणती चुकी क्षेत्ररक्षक तिथं करत नाहीये आणि ज्याच्यासाठी जाळ विणलं होतं मंगेश साठी तो मासा इथे मात्र जाळ्यात फसला आणि बॅटवर डगआउट मंगेश गायकर. चेंडू शैलेश पुन्हा एकदा एज लागली जाते. चेंडू किपरच्या मागे जातो आहे. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाईल. या एका धावेने धावसंख्या धावफलकावर 11 धावा. इथून मात्र मोठे फटके येत नाहीयेत. रॉयल ड्रीमर्स पळसपे संघाच्या बाजूने कुठेतरी जखडून ठेवलाय, कुठेतरी पूर्णपणे बॅटर्सला इथे मात्र अडकवून ठेवलंय. ते म्हणजेच गोलंदाजी करत असणाऱ्या संघाने किरण पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता. त्यानंतर चांगला कमबॅक आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. समोर फलंदाज आपण बघतोय शैलेश. आता मात्र कव्हरच्या पॉइंट मध्ये केलेला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये केलेला हा फटका आहे आणि तिथून मात्र चेंडू ट्रॅव्हल होईल सीमारेखा पार 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. मच्छिंद्रच्या बॅटमधून आलेला हा चौकार कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगला फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या गेली 15 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू किरण याचा, पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर कॉपी बॉक्स टाईप मारलेला फटका आहे आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा ओव्हर द रो 4 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतीये. कोणती रिक्स तो मात्र घेत नाहीये. ज्या बाजूने इथे मात्र सुंदर मनमोहकता फटका आणि चेंडू जाईल ओव्हर द सीमारेखा पार 6 धावांसाठी. मच्छिंद्र चालेला हा षटकार. पंचवीस धावा धावफलकावर तब्बल लागल्या जात आहेत. मच्छिंद्रने मात्र हाणामारी चढवली आहे
आपल्या उणीवच मात्र स्पष्ट करतोय. 2 चौकार आणि 1 षटकार इथून मात्र खेचलाय. तर यानंतरचा सामना असेल लुझर वर्सेस लुझर. आई नंदादेवी नांदगाव संघ आणि परी 11 शिवडोन साईदी पटेल संघ यांना विनंती करेल की ही इनिंग संपाच्यात आपण इथे येऊन राहायचं आहे नाणेफेकीसाठी. तर मागच्या मॅच मध्ये ज्याने आई परी 11 शिवडोन साईदी पटेल संघाला पूर्णपणे बॅकफुटला ढकललं होतं तो गोलंदाज विलास मात्र आता तिसरं षटक घेऊन येतोय. सध्या मच्छिंद्र मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. तब्बल 2 चौकार आणि 1 षटकार खेचलाय. धावसंख्या नेऊन ठेवले 25 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर आता मात्र तिसरं षटक हाताळण्यासाठी समोर गोलंदाज आलाय विलास. चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल आपल्या संघाला. इथे मात्र शेंडू स्क्वेअर लेग सीमारेखाजवळ जातो आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनी धावसंख्या 27 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र रॉयल ड्रीमर्स पळस संघ पाहायला मिळतोय. चांगल्या आव्हानाकडे वळत असताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. समोर फलंदाज शैलेश. सुंदर गोलंदाजी, त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. विलास काय सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय. आणखी एक हादरा मिळेल, शैलेश बाद होतोय. यष्टनवर आदळला आणि इथून मात्र शैलेश हा बाद होतोय. सुंदर गोलंदाजी. मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं विलासाने अशाच प्रकारची गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला पूर्णपणे विजयाच्या दारात आणून ठेवलं होतं. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी आता या सामन्यात सुद्धा विलासाच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. धावसंख्या तिथेच ती धावसंख्या आपण बघतोय 27 धावा धावफलकावर. नवीन आलेला फलंदाज सुजय कुठले. पुन्हा एकदा काय घडलंय, क्लीन बोल्ड आल्या पावली परतावं लागेल सुजय याला. सुंदर लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते विलास याची. सुंदर लाजवाब म्हणावे थोडे शब्द कमी असतील ह्या गोलंदाजीला. विकेट फॅक्टरीच्या उंबरठ्यावर इथे मात्र विलास 2 बॅक टू बॅक त्याच पद्धतीने विकेट प्राप्त केल्यात. दोघांनाही त्रिफळा उद्ध्वस्त करून इथे मात्र माघारी परतवलाय. आणि आता मात्र समोर नवीन फलंदाज आलाय विजय गवंडी. पहिली विकेट हॅट्रिक इथून मात्र विलास घेईल का. या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये येणारी विलास सांगून जाणार आहे. परंतु सुंदर गोलंदाजी, टाळ्या वाजवायच्या मित्रांनो. हॅट्रिकचा बॉल असेल हा. विलास गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा इथे मात्र कव्हर पॉइंटच्या रिजन मध्ये खेळून काढलेला हा चेंडू आहे. उचले फेकेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यानंतर ही आलेली 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 28 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा दिल्यात आणि 2 विकेट इथे मात्र प्राप्त केल्या. त्या म्हणजे विलास या गोलंदाजाने चांगला कमबॅक आपल्या संघासाठी. कारण मागच्या षटकामध्ये आपण बघितलं कुठेतरी धावा आल्या होत्या, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक इथून मात्र पाहायला मिळतोय. स्लोअर पद्धत चेंडू, फुलटॉस पद्धत चेंडू होता. मिडॉनच्या रिझन मध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल.
या एका धावेनी धावसंख्या 29 धावा धावफलकावर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर तयार असेल विलास. सूर एक गोलंदाजी आपल्या संघासाठी. फक्त 4 धावा दिल्यात, 2 विकेट मात्र प्राप्त केल्यात. पुढचा चेंडू आता मात्र फाईन लेग रिजन मध्ये चेंडू केला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. या 2 धावेनी धावसंख्या 31 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. या 3 षटकामध्ये 31 धावा धावफलकावर. विलासने आपण बघितलं, विलासने फक्त 2 गडी बाद करून 6 धावा फक्त दिल्यात. सुरेख गोलंदाजी आपल्या संघासाठी. पाण्याची पूर्तता करायची मैदानाच्या आतमध्ये. पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. त्याला सांग मला फोन करायला. हा बोल. हा पाठवले बघ मी गणेशशी बोल. मी इकडे कॉमेंट करायला त्या गण्याला सांग मला फोन करायला. अमितला फोन कर बरं, त्यांनी यायला नाही सांगितलं बरं. मी जरा कॉमेंट करतो. यस आमचे गौरवजी शेलार यांचे तर आगमन झालंय. तर 3 षटकांचा खेळ संपला. या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली जातीय. रॉयल ड्रीमर्स पल्स संघाची 31 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा करण्यात इथून मात्र यश येईल ते म्हणजेच रॉयल ड्रीमर्स पल्स संघाला येणारी वेळ सांगून जाणार. परंतु अद्यापपर्यंत चांगली मॅच, चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. विघ्नहर्ता स्पोर्ट तुर्माले कुडावे संघ चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत केली आहे. विलासने पाहायला गेलं तर फक्त 6 धावा दिल्यात. पुढचा षटक घेऊन येते गोलंदाज किरण गायकर. ब्लॉक अल्पचा चेंडू होता. ऑफ स्टंपच्या बाहेर असताना चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. या एका धावेनी धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. फलस्पे संघ इथून मात्र मच्छिंद्र याला कुठेतरी मोठे फटकेबाजी करावी लागेल. 2 चौकारांनी 1 षटकाराचा खेळ त्यांनी अद्यापर्यंत खेळलाय. पुन्हा एकदा ब्लॉक अल्पचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. 2 मिनिटं थांबायचं आहे. चला मी मुलांना विनंती करतो फटाफट मैदानाच्या साईडनं आपण बाहेर व्हायचं आहे. तो बघ मी विनंती करेल की आपण मैदानाच्या साईडनं यायचं आहे. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये चेंडू उंच हवेत गेलाय. उंची जास्त, लांबी कमी आहे. आणि
ह्या 2 धावा क्षेत्ररक्षकाच्या चेंडू हातात जाईल तो मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 35 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरीवर भर दिली जाते. चौथं षटक किरण. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. गोलंदाज किरण, समोर फलंदाज मच्छिंद्र. फुल टॉस पॉइंट चेंडू होता. पंचांकडे अपील मागितली जाते. बॅट कट आणि अपील मात्र फेटाळली जाते. ही 1 धाव. या एका धावेने धावसंख्या 36 धावा धावफलकावर. इथून मात्र चांगलं आव्हान इथं मात्र द्यायचं असेल, कारण मागच्या सामन्यातून बघितलं विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाले कुडावे संघाने तब्बल 74 धावा केल्या होत्या. त्या म्हणजेच परी 11 शिरडून साईदी पटेल संघाविरुद्ध. आणि अद्यापर्यंत मात्र 4थं षटक आहे. 36 धावा फक्त झाल्या आहेत. तर निश्चितच 50च्या वरती इथून मात्र कुठेतरी मजल मारावी लागेल. तर कुठेतरी संघर्षमय लढत इथून मात्र पाहायला मिळेल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज किरण, समोर फलंदाज विजय. पॉइंटच्या बॅट फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि सोपा झेल इथे मात्र जमिनीला दान केला जातोय. झेल सोडल्यानंतर मात्र फेकी सुद्धा खराब पाहायला मिळते. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा इथून मात्र दिल्या जात आहेत. या 3 धावेनी धावसंख्या 39 धावा धावफलकावर. 4थं षटक प्रगतीपथावर असताना रॉयल ड्रीमर्स पलत संघ पाहायला मिळतोय. सोपा झेल होता मात्र तो सोडला क्षेत्ररक्षकाने आणि त्याचा फायदा इथून मात्र पलस्पेस संघाला मिळाला आणि धावसंख्या धावफलकावर 39. लॉस ऑफ. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्र निवडलाय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. 40 धावा धावफलकावर लागल्या जातील. 4 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने इथून मात्र वाटचाल करत असताना आपण रॉयल ड्रीमर्स पलस्पेस संघ पाहायला मिळतोय. तर विनंती करतोय टीम मीटिंग घ्यायची नाही, लगेचच 5वं षटक चालू करायचंय, सामना चालू करायचा आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. या 4 षटकामध्ये आपण 40 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या आहेत. चार विकेट अद्यापर्यंत गमावल्यात. या 40 धावा करत असताना त्या म्हणजेच रॉयल ड्रीमर्स पलस्पेस संघाने शेवटचं षटक असेल आणि ते कोणावर विश्वास दाखवावा याचा विचार विनिमय केला जातोय. आणि शेवटच्या क्षणी मात्र कैलास याला हा षटक दिला जातोय. त्या विश्वासाला किती पात्र ठरेल, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये जितक्या धावा येतील तितकी जमेची बाजू असेल ती म्हणजेच रॉयल ड्रीमर्स पलस्पेस संघाची. निश्चितच या षटकामध्ये जर कुठेतरी 15-16 धावा आल्या तर कुठेतरी 55 ते 56चं टार्गेट इथून मात्र ठेवू शकेल पलस्पेस संघ. विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाले कुडावे संघासमोर. पुढचा चेंडू स्लोअर पल्सर चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रो. 4 धावांसाठी मच्छिंद्राच्या बॅटमधून आलेला हा चौकार पाहायला मिळतोय. ह्या 4 धावेनी धावसंख्या पाहायला मिळते 44 धावफलकावर. लॉस ऑफ 4 विकेट पलस्पेस संघ. कैलासला विचार करायला भाग पाडले मच्छिंद्र या फलंदाजाने. पुढचा चेंडू कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा स्लो पेसचा चेंडू आहे. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू मागे येतोय. तोपर्यंत मात्र चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनी धावसंख्या 46 धावा धावफलकावर. रॉयल पलस्पेस संघ चांगल्या आव्हानाकडे वाटचाल करत असताना इथून मात्र पाहायला मिळतोय कुठेतरी 55 ते 60चं आव्हान असेल तर कुठेतरी चांगलं आव्हान असेल. कुठेतरी संघर्ष होऊ शकतो. ह्या
पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, गली क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता मच्छिंद्र याचा, आणि प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगला कमबॅक या चेंडूवर पाहायला मिळाला कैलास याचा. 3 चेंडूचा खेळ संपला. शेवटच्या षटकातील धावसंख्या 46 धावा फलकावर. पुन्हा एकदा बॅकफुटला मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या धावेची इथे मात्र खूप मोठी चुकी घडली जातीये आणि एकही धाव नव्हती तिथे, मात्र 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेनी धावसंख्या 48 धावा धावफलकावर. मच्छिंद्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. निश्चितच 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे. या 2 चेंडूमध्ये कितपत धावा गोळा करणार मच्छिंद्र, ज्यांनी चांगली फटकेबाजी केली आपल्या संघासाठी, तो स्ट्राईक एंडला. आणि कैलास त्याच्या समोर कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कारण मच्छिंद्रमध्ये क्षमता मोठे फटके मारण्याची. या 2 चेंडूमध्ये जर कुठेतरी षटकार चौकार आला तर कुठेतरी 55 ते 60च्या घरामध्ये इथे मात्र मजल मारू शकेल, तो म्हणजेच रॉयल फलसपे संघ. तर कैलासला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या शेवटच्या 2 चेंडूवर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडू डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारलाय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षक आडवेल तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण केल्या जातील. 50 धावा, 50 गाठली या. 50 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजेच रॉयल ड्रीमर्स फलसपे संघ. आणि शेवटचा चेंडू असेल, या शेवटच्या चेंडूवरती किती धावा येणार. समोर फलंदाज मच्छिंद्र थोडासा दमलाय, कारण एकेरी दुहेरीवर आज जास्त मेहनत करावी लागली. या पुढचा चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज आणि एकशक्राने कोणती चुकी नाही केली आणि शेवटच्या चेंडूवर ही विकेट प्राप्त मात्र करतोय मच्छिंद्र याची. धावसंख्या 50, 51 धावाचं आव्हान असेल ते म्हणजेच विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाले कुडावे संघासमोर. आणि या 50-51 धावा कशा पद्धतीने करणार तो म्हणजेच कुडावे संघ ही येणारे वेळेस सांगून जाणार आहे. परंतु एक संघर्षमय लढत या दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळेल. यात मात्र कोणती तडजोड केली जाणार नाही. तर याचं पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी एक नामवंत समर्शन शुभम म्हात्रे वयाल, एक चांगला आवाज, गोड आवाज त्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळेल. या पुढचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करतो.
विघ्नहर्ता स्पोर्ट्स हां पुढंच यायचं ना पुढं विघ्नहर्ता स्पोर्ट्स नाही पुढावी तुरमाने पुढावी आहे पण तो उलटा करायला लागतो ना त्याला नाही आता येईल यायला ते उलटा करायला लागतो असा ठेवू का किती पाहिजे असा ठेवू का चला थँक्यू सो मच अमित सर. शिरडोन बलस्पे पंचक्रोशी विभाग आयोजित 10 गाव प्रीमियर लीगची ही स्पर्धा सत्र दुपारचा आपण बाधा जमलेला तमाम खेळाडूंचं क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित मान्यवरांचं करूया सहर्ष आणि हार्दिक स्वागत. आजच्या दिवसातील थर्ड मॅच तिसरी मॅच आपण पाहताय. विनर अगदी दोन्ही संघाने एक सामना मात्र जिंकला. एका बाजूला रॉयल ड्रीमर्स पलस्पे आणि त्यांच्या विरोधात विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे अशी मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. सेकंड हाफला सुरुवात आपण करूया जिथे पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. पहिल्या इनिंग मध्ये रन्स मात्र 50 बनवल्यात 50 अप झाली आहे आणि 51 धाव संख्येचं आव्हान मात्र ठेवलंय. ते सेकंड बॅटिंग करताना विघ्नहर्ता स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे या संघासमोर. चला व्हेरी फर्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती किरण मस्कर यांना आपण पाहताय. स्लाइस केलाय. पहिल्या बॉल वरती रक्षात्मक पवित्र इथे वापरलाय. बॉल फक्त कव्हर आणि पॉइंटच्या अगदी हातामध्ये जात असताना तिथे रन्स मिळेल ती एक सिंगल आणि सिंगल न एक धावफलकावरती आहे आणि ते श्री गणेशा अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. ते बॅटिंग करणारा विघ्नहर्ता स्पोर्ट्स संघाचं. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर विश्वास पाटील आपल्याला पाहायला मिळतात. कैलास जाधव स्ट्राइक एंड वरती आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र गॅप मध्ये खेळल्या फटका पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे फायदा इथे घेतला जातोय. पहिला नंबर 4 पहिला चौकार इथे येतोय तो कैलास जाधव यांच्या पाठमधून. चार रन्स मिळाल्यात. एक सुरुवात चांगली झाली आहे जिथून समाप्ती झाली होती जिथून शेवट झाला होता तिथून परत एकदा सुरुवात मात्र केली आहे ती कैलास जाधव या खेळाडूने. 4 रन्स मिळाल्यात आणि 4 नंतर मग संघ मात्र पोहोचला तो 5 या धावसंख्येवरती. 5 धावा धावफलकावरती 51 धावा इथे मात्र चेस करायच्या. मोठी धावसंख्या नाही आहे माफक धावसंख्या मात्र आपण पाहताय कारण या मैदानाचा इतिहास उमेश जर पाहिलं तर भरपूर धावा या मैदानावरती झाल्यात. खेळाडूंना पोषक अशी खेळपट्टी आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तितकासा टायमिंग इथे मात्र मिळत नाहीये. डीप मध्ये बॉल आला मिड विकेटला आणि तिथे रन्स मात्र मिळेल ती एक सिंगल आणि सिंगल न धावा धावफलकावरती झाल्यात त्या 6. पहिले षटक मात्र चालू आहे. पहिल्या षटकानंतर 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 फिल्डर आपल्याला तिसऱ्या सर्कलच्या बाहेर मात्र पाहायला मिळतात. हा चेंडू आहे ओव्हर द विकेट नाव. लेटकटचा फटका नजाकत दाखवली आहे पहा तिथे परंतु फिल्डिंग कमालीची राहिली आहे. बॉलला अडवलं स्टॉप केलंय आणि रन्स मात्र फक्त आणखीन एक सिंगल मिळेल. सिंगल धावा देखील खूप महत्वाच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आणि सिंगल न धावसंख्या पोहोचली ती 7 या आकड्यावरती. षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे आणि 7 धावा मात्र धावा फलकावरती लागल्यात. ओव्हर द विकेट बॉल तयार आहे. उडवण्याचा प्रयत्न उंच गेला. यावेळेला झेलची संधी आहे. प्रयत्न चालू आहेत. उलटा झेल टिपण्याचा प्रयत्न मिडऑफच्या खेळाडूचा.
बॉल हाताला लागला, परंतु गॅदर करत असताना मात्र बॉल हातातून निसटला आणि ते रन्स मात्र मिळतात त्या 2 डबल धाव आणि 2 धावसंख्या पोहोचली ती 9 या आकड्यावरती. थोडीशी फिल्डिंग मात्र खराब झाली आहे. गोलंदाज देखील थोडेसे नाराज आहेत, कारण जेलची संधी होती. कमी धावसंख्या इथे मात्र वाचवायची आणि अशा वेळेस फिल्डिंग चांगली होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. 9 धावा फडक्यावरती लागल्यात. या षटकातील इथे मात्र अंतिमचा शेवटचा एक बॉल आहे. ओर द विकेट. सकोट टप्पाचा बॉल होता. ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु इथे निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल मात्र आपण पाहताय. पहिल्या षटकाचा संपलाय खेळ आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणाऱ्या विघ्न अर्थ स्पोर्ट्स तुरमाळी कुडावी टीमची धावसंख्या धावफडक्यावरती विदाउट लॉस 9 आपल्याला पाहायला मिळते. 9 धावा धावफडक्यावरती आहेत. सुजय कुठले बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 9 रन्स मात्र पहिल्या षटकामध्ये झाल्यात. 51चा पाठलाग करायचा होता. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि ते रन्स मात्र करायचे आहेत त्या 42. 24 बॉल 42 रनची मात्र गरज. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे सुजय. पहिला बॉल कॅक अँड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फिल्डिंग थोडीशी खराब. चार रन्स मात्र इथे मिळाला. थोडीशी फिल्डिंग मात्र खराब झाली आहे. चला आणि नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतो टॉस साठी आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या विरोधात परी 11 शिरडोन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आमची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या. खराब फिल्डिंग पहिल्या बॉल वरती इथे झाली आहे आणि 4 रन्स मिळाला. या वेळेला बॅटकट घेतली होती, मागच्या बाजूला बॉल चालला फर्स्ट स्लिप कडे आणि तिथे फिल्डिंग आता मात्र चांगली आहे. एक सिंगल रन या ठिकाणी मात्र मिळते आहे आणि सिंगल धाव फडक्यावरती लागल्यात त्या 14. दुसरं षटक मात्र चालू आहे. 14 रन्स धाव फडक्यावरती. सलामीची जोडी मैदानावरती आहे. ही एक जमेची बाजू आपण पाहताय. ती बॅटिंग करणारा विघ्न अर्थ स्पोर्ट्स तुरमाळी कुडावे या संघाची. दोन्ही सलामीवीर खेळाडू मात्र मैदानावरती खेळ करतात. फिल्डिंगची व्यूहरचना वारंवार प्रत्येक बॉल नंतर चेंज करण्यात येते. पॉवर प्ले नंबर 2चं षटक. 3 फिल्डर आपल्याला 30 सर्कलच्या बाहेर इथे पाहायला मिळतात. सुजय लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. हा चेंडू लॉफ्ट केला ऑन साइडला. फटका अगदी चांगला आहे. स्क्वेअर लाईन बॉर्डर लाईनच्या वरतून पॅरेलल स्ट्रोक, बॉल सीमा पार, षटकार. फटका कमालीचा पाहिला. प्रॉपर टायमिंग झालं. अगदी मिडल ऑफ द बॅट हा फटका आणि त्यानंतर मग स्क्वेअर लेगच्या वरून गेला सीमारेषा पलीकडे. हा मिळाला षटकार. 31 धावसंख्येची अजूनही गरज मात्र आपण पाहतो. थोडंसं स्पीडअप पंच पहा करा, कारण 3 वाजलेत. यानंतर अजून 3 मॅच बॅलन्स आहेत. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो थोडंसं स्पीडअप घ्या, फास्ट घ्या. थोडासा प्रेशर दबाव मात्र गोलंदाजावरती वाढलाय, कारण अगदी पहिल्या बॉल मध्ये खराब फिल्डिंगचा चौकार आणि त्यानंतर मग हा षटकार. बॅट्समन आपण कैलास जाधव
कैलास जाधव यांच्या बॅटमधून पाहत आहे. चांगली फलंदाजी या मॅच मध्ये मात्र त्यांची पाहायला मिळते. पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच देखील आहेत. मी मगाशी सांगितलं की जिथून शेवट केला होता तिथून परत एकदा सुरुवात कैलास जाधव यांनी मात्र केली आहे. कमालीचा खेळ त्यांचा राहिला आहे. पूर्णपणे आक्रमण करणं ही त्यांची ओळख. 20 धाव फळक्यावरती लागली आहे. 31 रन्स मात्र इथून अजून करायचे आहेत. प्रत्येक बॉल मध्ये वेगळा फील्ड सेटअप मात्र पाहायला मिळतोय. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक फिल्डर आपण लॉंग ऑफला पाहताय. हो, फटका चांगला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून काढला. गॅप भरपूर मोठी आहे. फिल्डर पाठलाग करतील परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषा पार. हा नंबर 4 चौकार. जे 24 धावा फलकावरती आहेत. कमालीची बॅटिंग कैलास जाधव यांची मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. 24 वरती संघ मात्र पोहोचला. सुजय समोर खेळला. स्टेट हिट. ब्लॅक स्क्रीन च्या अगदी जवळ टच होणारा सलगचा दुसरा चौकार येतोय. तो कैलास जाधव यांच्या बॅटमधून 4 रन्स. 28 धावा मात्र धावा फलकावरती लागल्यात. या षटकातील आपण पाहताय या अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही विनंती करतोय आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्याबरोबर परी 11 शिरडोन या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. फटका यावेळेस मात्र दमदार खेळला. गॅप मोठी होती. पॉवर प्ले नंबर 2 चा फायदा घेणारा हा सलगचा तो कैलास 18 चेंडू आणि आता 19 रनची मात्र गरज. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाणी घेऊन जा. कॅप्टन इथे उपस्थित आहेत त्यामुळे आम्ही परी 11 शिरडोन टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉस साठी या. चला दोन्ही कॅप्टन इथे आलेत आणि आपण मग टॉस करून घेऊया. आयोजकांना विनंती आहे की आपण आपला शुभ असते पुढील मॅच इथे टॉस करायचा. टॉस बॉक्स मध्ये विनर लढत आता आपण पाहताय आणि नंतरची लढत मात्र आपल्याला लुझर पाहायला मिळेल. अगदी दोन्ही संघाने एक एक सामना मात्र गमावला आणि दोघी संघासाठी ही महत्वाची मॅच आहे. कारण इथून जर पराभूत झालात तर मग या स्पर्धेतून तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागेल. आणि जर जिंकले तर पुढे जाण्याची संधी मात्र तुम्हाला जरूर मिळेल. दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मी आयोजकांना विनंती करतोय की आपण टॉस करून घ्या. विजय गवंडी गोलंदाजीच्या मार्कवरती आहेत. नंबर 3 साठी गोलंदाज 5 षटक 5 गोलंदाज. हा स्पर्धेचा आजचा महत्वाचा नियम आपण पाहता. 18 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी करायच्या आहेत त्या फक्त आणि फक्त 19 धावा. 18 मध्ये 19 रन्स आहे. राईट आर्म राऊंड द विकेट समोर खेळलाय. उंच गेलाय. झेलची संधी. फिल्डेड डाऊन दी बॉल. यावेळेला मात्र खूप चांगला झेल तिथे कॅरी केलाय. मचिंद्र होते त्या ठिकाणी आणि पहिला धक्का मात्र बसला तो बॅटिंग करणारा विघ्न अर्थ स्पोर्ट्स तुरमाळे कुडावे संघाला. फलंदाज बाद.
राऊंड द विकेट न पहिला बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला खोलात टाकला होता आणि ते डिफेन्स करण्या व्यतिरिक्त पर्याय नव्हता हलक्या हाताने बॉलला फक्त स्टिअर केलं सिंगल रन्स काढत नॉन स्ट्राईक एंडवरच्या खेळाडूला मात्र स्ट्राईक एंड वरती आणलंय आणि एका धावेच्या मदतीने धाव फडक्यावरती झाल्यात त्या 33 धावा मात्र धावा फडक्यावरती आहेत थोडीशी आता कसरत बॉलिंगला मात्र करावी लागेल कमी रन्स मात्र वाचवायचे आहेत बॉल थोडासा खराब होता फुल टॉस होता परंतु इथे टायमिंग होत नाहीये सरळ बॉल चालला लॉंग ऑफ कडे आणि रन्स इथे देखील मिळेल ती एकच सिंगल आणि सिंगल धावा झाल्यात त्या 34 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 17 धावसंख्येची मात्र गरज 15 मध्ये 17 रन्स करायचे आहेत उमेश सर आणि अशा वेळेस मग हे 3 फार महत्वाचे बॉल आहेत कारण इथे जर एखादा मोठा फटका आला तर बॅटिंग करणारा संघ मात्र मॅच मध्ये पूर्णपणे येऊ शकतोय यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट हा फटका खेळला काऊ कॉर्नर कडे तिथे फिल्डिंग मात्र खराब आहे चेंडू मात्र निघालाय सीमारेषा पलीकडे हा मिस फील्डचा येतोय चौकार वरती आहेत 14 चेंडू आणि आता 13 धाव संख्येची मात्र गरज 14 मध्ये 13 रन्स करायचे आहेत खूप चांगला बॉल होता सन्मान दिलाय हलक्या हाताने बॉलला स्टिअर केलंय समोर खेळलाय लॉंग ऑन कडे आणि ते धाव मात्र फक्त मिळेल ती एकच सिंगल 39 धावा मात्र धावा फडक्यावरती आपल्याला पाहायला मिळते 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी करायच्या त्या फक्त आणि फक्त 12 धावा 13 मध्ये 12 रन्स मात्र करायचे आहेत हा महत्वाचा बॉल निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न इथे करायला हवाय कारण निर्धाव चेंडू फार कमी आलेत आणि त्याचमुळे धावा अगदी ओघानं वाढताना आपण पाहिल्यात लो फुल टॉस होता ऑन साइडला खेळलाय डीप मध्ये प्रोटेक्शन आहे परंतु दोन्ही फिल्डरच्या मधोमध बॉल निघालाय आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या विरोधात परी 11 शिरडोन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय लक्ष्मणजी उद्रे साहेबांना आमची विनंती आहे की आपण आपला शुभ हस्त पुढील मॅचचा टॉस इथे टॉस बॉक्स मध्ये करायचा आहे दोन्ही टीमनं एक सामना मात्र गमावला इथून जिंकावं लागेल टॉस झालाय आणि त्यानंतर टॉस इथे जिंकलाय बस परी 11 शिरडोन टीमनं टॉस जिंकला आणि जो काय निर्णय असेल बॉल फर्स्ट बॉलिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय त्या नंदादेवी नांदगाव टीमला 5 ओव्हरची असेल मॅच दोन्ही टीमला असेल खूप साऱ्या शुभेच्छा 12 चेंडू 8 ची गरज आहे पहिला बॉल चांगल्यारीत्या डिलिव्हर झाला आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता ही लेंथ चांगली आहे या लेंथ वरती मात्र बॉलिंग करावी लागेल पंचांचा मात्र इथे 22 चा इशारा येतो एक्स्ट्राची 1 रन्स इथे मिळेल आणि धावा संख्या धावा फडक्यावरती होईल ती 44 11 चेंडू आणि 7 धावा संख्येची मात्र गरज कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे 11 मध्ये 7 रन्स मात्र करायच्यात उर्ध विकेट आडवा बाटणं खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत रन्स फक्त इथे मिळेल ती सिंगल न धावा संख्या झाली ती 45 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 6 धाव संख्येची गरज सामना लवकर संपवण्याच्या प्रयत्नात इथे मात्र बॅटिंग टीमचे खेळाडू आहेत की काय 10 मध्ये 6 रन्स इथे मात्र करायचे आहेत ओव्हर द विकेट बॉल तयार आहे फटका यावेळेस सरळ खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोटेक्शन आहे फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होत बॉल चालला सीमा रेषा पार 1 बाउन्स नंबर 4 चौकार
यस आणि डीपी फायटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर ओनर दिनेशजी पाटील यांचे देखील बॅट दिली जाईल. स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त षटकार जो खेळाडू ठोकेल त्याला मात्र दिनेशजी पाटील यांच्या माध्यमातून एक चांगली बॅट इथे मात्र या स्पर्धेच्या वतीने दिली जाईल आणि त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं करतो सहर्ष हार्दिक स्वागत. इथे मात्र फलंदाज झालाय बाद. हा दुसरा धक्का लागलाय. तो बॅटिंग करणार टीमला 8 चेंडू आणि आता 2 धावसंख्येची मात्र गरज. विलास जाधव स्ट्राइक एंड वरती आपण पाहताय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पायावरती होता बॉल. लेग बिफोर द विकेट. LBW च्या स्वरूपात पहिल्याच बॉल वरती ते मैदानाच्या बाहेर परतावा लागेल ते विलास जाधव यांना आणि हा तिसरा धक्का मात्र लागलाय. तो बॅटिंग करणार चेंडू बाकी आहेत आणि 2 धावसंख्येची मात्र गरज. फिल्डिंगची व्यूहरचना थोडीशी बदलवण्यात आली आहे आणि फिल्डिंगचं प्रोटेक्शन अगदी जवळ ठेवलंय. 2 खेळाडू तिचा सर्कलच्या अगदी आतमध्ये. सिंगल वाचवण्याचा प्रयत्न इथे. खूप चांगला बॉल. शेवटच्या बॉल वरती फक्त आणि फक्त डिफेन्स इथे पाहायला मिळतंय. तिसरं षटक 4थं षटक इथे संपलंय आणि 4 षटकानंतर बॅटिंग करणाऱ्या विघ्न अर्थ स्पोर्ट्स टीमची धावसंख्या झाली आहे ती 49. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 2 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 2 धावसंख्येची मात्र गरज आहे. सामना अजून संपला नाहीये परंतु मॅच जिंकायची असेल तर खूप सारे निर्धाव चेंडू इथे फेकणं गरजेचं आहे. शेवटच्या षटकासाठी इथे जिम्मेदारी सोपवली आहे. शेवटचे गोलंदाज रत्नाकर गवंडी पलसपे गावचे खेळाडू आहेत. फिल्डिंग अजूनही आपण पाहताय तर क्लोज करण्यात आली आहे. अगदी टेस्ट क्रिकेटची फिल्डिंग आपल्याला इथे मात्र इथे 6 मध्ये 2 रन्स मात्र वाचवायचे आहेत. सहज आणि सोपा सामनावर बॅटिंग करणाऱ्या विघ्न अर्थ स्पोर्ट्स संघासाठी मात्र पाहताय 6 मध्ये 2 रनची मात्र गरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. नाव बॉलर इथे तयार आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल सरळ खेळलाय. फटका मात्र दमदार आणि विजय षटकार येतोय तो इथे फलंदाज कैलास जाधव यांच्या बॅटमधून. मागच्या मॅच मध्ये देखील आक्रमक खेळ राहिलाय आणि या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत थांबत अफलातून बॅटिंग करत हा सामना मात्र जिंकवला तो विघ्न अर्थ स्पोर्ट्स तुळमाले कुडावे संघाला. आणि चला नेक्स्ट मॅचचा लगेच टॉस झालाय. आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या विरोधात परी 11 शिरडोन अशी मॅच आपण पाहणार आहोत. टॉस जिंकलाय परी 11 शिरडोन टीमनं आणि घेतलाय बॉलिंगचा निर्णय. चला लगेच फिल्डिंग साठी मैदानात जा आणि आई नंदादेवी नांदगाव संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवायची आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यस 12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची विस्फोटक इनिंग खेळणारा मागच्या मॅच बरोबर या मॅचचा देखील मॅन ऑफ द मॅच ठरला तो कैलास जाधव. आणि कैलास जाधव यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या इथे टॉस बॉक्स मध्ये यायचा. 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची एक आक्रमक खेळी
आणि त्या खेळीच्या जोरावरती विघ्नर्थ स्पोर्ट्स संघानं सामना मात्र सहज आणि सोप्यारित्या आपल्या खिशात घातलाय. व्यासपीठावरती ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय डीपी फायटर स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर सन्माननीय दिनेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करूया. आणि सन्माननीय प्रेमजित पवार साहेब पाटणोळीचे आहेत, त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय. आणि मी आयोजकांना विनंती करतोय की पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान आपण या व्यासपीठावरती करायचा आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूला इथे मात्र बॅट दिली जाणार आहे. ते डीपी फायटरचे प्रोप्रायटर सन्माननीय दिनेश शेठ पाटील यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती मात्र करतोय. खूप खूप धन्यवाद. असंच आपलं प्रेम आमच्या या मंडळावरती कायम असू द्या. दिनेशजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती मात्र करतोय. सन्माननीय त्यानंतर प्रेमजित पवार साहेबांना देखील आमची आदराची विनंती आहे की आपण देखील या आणि आपला देखील शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीने करतो. चला मॅच लगेच चालू करा, पहा टाइमपास नकोय. आई नंदादेवी नांदगाव संघ आपली सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवायची आहे आणि दोन्ही संघ 12वा खेळाडू इथे येऊ द्या. सन्माननीय पाटणोली गावचे प्रेमजित पवार साहेबांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. मोहोपेचे आहेत, माफ करा, मोहोपे गावचे प्रेमजित पवार यांचा देखील शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर मग आम्ही सन्माननीय दिनेशजी पाटील यांना विनंती करतोय. दिनेशजी पाटील, प्रेमजित पवार या दोन्ही अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण आपलं शुभ हस्त मॅन ऑफ द मॅचचा किताब इथे कैलास जाधव यांना द्यायचा. विस्फोटक खेळ या मॅच मध्ये देखील राहिली त्यांची. 12 मध्ये बनवत 37 रन्स आणि संघाला मात्र जिंकून दिलंय. वेल प्लेड कैलास सर, कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु सामना पूर्णशः जसा स्टार्ट होईल पुन्हा आवाजात करूया बदल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील इथे दीपक पाटील सर. थँक्यू. तर मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जातोय पुन्हा एकदा कैलास जाधव 12 बॉलमध्ये 37, प्रेमजित पवार मोपे आणि त्याचमुळे दिनेशजी पाटील एक उत्कृष्ट सिंगर आहेत डीपी फायटर्स. एक साथ मित्रांची गतवर्षी दिनेश पाटील मोकळे झाले, यावर्षी प्रेमजित पवार त्यांची चर्चा आहे आणि एक सात मित्र 7 संपलेले आहेत, संपतील आता. आणि प्रवीण पवार सुद्धा होते, त्यांनी सुद्धा नंबर लावलाय. त्यांचं मनापासून अभिनंदन प्रेमजित यांचं आणि पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा, खडतर प्रवासासाठी. चला जोक सपाट जाऊया मैदानाच्या दिशेनं. आई नंदादेवी नांदगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये परी 11 शिरडोन साईदी पॉटेल या 2 टीम्समध्ये मात्र मॅचला होईल सुरुवात. 12th मॅन आपण या 12th मॅन दोन्ही टीमचे आलेले नाहीयेत, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. दोघांचे नाही आले तर मग पेनल्टी समानच असेल.